Any one of you, can you please tell me the last topic we discussed in physical chemistry? केमिकल कायनेटिक्सला स्टार्ट केलेलं आपण, करेक्ट? केमिकल कायनेटिक्सचं इंट्रोडक्शन दिलेलं. केमिकल कायनेटिक्सच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलेलं ॲव्हरेज रेट म्हणजे काय, इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय, आठवतंय सगळ्यांना? ह्या सगळ्या गोष्टी आपण रिवाइज केलेल्या. इन्स्टंटेनियस रेट आपण कसा फाइंड आउट करतो, ॲव्हरेज रेटच्या वेळेस कोणता सिम्बॉल वापरायचा, इन्स्टंटेनियस रिॲक्शन, इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय, हे सगळं आपण डिस्कस केलं होतं. आणि आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टॉपिक. आय होप एव्हरीवन इज विथ मी ऑन अ सेम पेज. आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन, केमिकल कायनेटिक्स, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन, हे सगळं तुम्हाला आठवत असेल. थोडं आपण एक क्विक रिव्हिजनसुद्धा घेऊयात. बघा, आपण फिजिकल केमिस्ट्रीच्या केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरला स्टार्ट केलेलं. ओके. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण सगळ्यात बघितलेलं की केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय. तर बेसिकली केमिकल कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ स्टडी ऑफ, एनीवन फ्रॉम यू, स्टडी ऑफ कसला स्टडी करतो आपण केमिकल कायनेटिक्समध्ये. आय विल यू स्टार्ट युअर मायक्रोफोन. सांगा, चलो बताओ. केमिकल कायनेटिक्समध्ये आपण कसला स्टडी करतो, स्टडी ऑफ rate of reaction and factors affecting them ओके. देन आपण बघितलं होतं की रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय. मग जनरली रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय असतं, तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और अ प्रोडक्ट. रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट, दोघांच्या पण प्रोडक्ट किंवा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा चेंज डिवाइड बाय टाइम. ओके. मग आपण रेट ऑफ रिॲक्शनचे युनिट्स बघूयात. युनिट्स काय काय असतात. चेंज इन कॉन्सन्ट्रेशनचं युनिट असतं मोलॅरिटी आणि टाईमचं युनिट असतं सेकंड. सो व्हॉट आय कॅन राईट, मोलॅरिटी पर सेकंड. त्याच्यानंतर मोलॅरिटीलाच आपण रिप्लेस करू शकतो मोल पर लिटर आणि सेकंड ॲज इट इज. मोलॅरिटी म्हणजेच काय असतं, मोल्स पर लिटर. मग मोल पर लिटर पर सेकंड हे एक सेकंड युनिट मिळतं आपल्याला. आणि थर्ड युनिट, वी ऑल नो दॅट 1 लिटर इज इक्वल टू 1 dm³. देअरफॉर आपल्याला अजून एक कुठलं युनिट मिळतं, मोल पर dm³ पर सेकंड इनवर्स. सो दिस 3 आर द युनिट्स ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. जर तुम्हाला MCQ मध्ये क्वेश्चन आला, विच ऑफ द फॉलोइंग इज युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, तर मग तुम्ही हे तिघही काय आहेत, तर रेट ऑफ रिॲक्शनचे युनिट्स आहेत. ओके. इथपर्यंत आपण बघितलं होतं. ही जस्ट रिव्हिजन चालू आहे. आठवतंय का सगळ्यांना? लेट मी नो. बोला. रेट ऑफ रिॲक्शन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाईम. मग आपण बघितले होते रेट ऑफ रिॲक्शनचे टाईप्स. वन इज द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज रेटसाठी आपण मग डेल्टाचं यूज करतो, ट्रायंगल यूज करत असतो. अँड सेकंड वन इज द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनसाठी आपण काय करत असतो, तर इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनसाठी आपण बघत असतो तिथे स्मॉल डी लिहित असतो डेल्टाच्या ऐवजी. जर आपण रिॲक्टंटच्या टर्म्समध्ये रेट ऑफ रिॲक्शन लिहिणार असू तर कोणतं साईन देतात, रिॲक्टंट इन अ टर्म्स ऑफ रिॲक्टंटच्या टर्म्समध्ये रेट ऑफ रिॲक्शन जर लिहायचं असेल तर चलो बोलो, जल्दी जल्दी बताओ, आप सबको ये आना चाहिए.
रेट ऑफ रिॲक्शन आपल्याला रिॲक्टंटच्या टर्म्समध्ये लिहायचं आहे. सांगा कोणतं साईन द्यायचं? मायनस. येस, करेक्ट, व्हेरी गुड. निगेटिव्ह साईन देतो आपण. आणि जर आपण प्रोडक्टच्या टर्म्समध्ये लिहित असू तर मग आपण काय देत असतो? पॉझिटिव्ह साईन किंवा कुठलं साईन नाही यूज केलं तरी पण चालतं. प्रोडक्टच्या टर्म्समध्ये जर आपण रेट ऑफ रिॲक्शन लिहित असू तर त्यावेळेस इट इज कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. हे सगळं आपण बघितलं होतं. हाऊ टू राईट डाऊन द रेट ऑफ रिॲक्शन, हाऊ टू राईट रेट ऑफ रिॲक्शन इक्वेशन. रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन कसं लिहायचं? जनरली जोपर्यंत ते आपल्याला मेन्शन करत नाही तोपर्यंत आपण कुठलं रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहित असतो? तर इन्स्टंटेनियस इक्वेशन आपण लिहित असतो. ओके, आता बघा, फॉर एक्झाम्पल मी एक हायपोथेटिकल रिॲक्शन घेतली. ए प्लस बी इट गिव्स सी टाइम्स सी प्लस डी टाइम्स डी. यू ऑल नो दॅट स्मॉल ए बी सी डी आर स्टॅइकियोमेट्रिक कोइफिशियंट. आठवतंय ना सगळ्यांना? स्टॅइकियोमेट्रिक कोइफिशियंट्स म्हणजे काय? तर त्या रिॲक्टंटच्या पुढचे नंबर्स. ए अँड बी आर द रिॲक्टंट्स, ओके, अँड सी अँड डी आर द प्रोडक्ट्स. ओके ना. आता मग आपण रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन कसं लिहिणार? आठवत असेल सगळ्यांना? बघा, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, रिॲक्टंटच्या टर्म्समध्ये लिहायचं असेल तर निगेटिव्ह साईन द्यायचं. आता इथे बघा, ए चा कोइफिशियंट आहे स्मॉल ए, सो उसका हम क्या लेंगे? रेसिप्रोकल लेंगे. सो लिखेंगे 1/a इन ब्रॅकेट मायनस, इंस्टंटेनियस रेट लिहिताना आपण डी यूज करत असतो. डी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाइम डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू. आता ह्या बीचं कोइफिशियंट किती आहे? स्मॉल बी. बी पण काय आहे? रिॲक्टंट. रिॲक्टंटच्या पुढे ऑलवेज कुठलं साईन? निगेटिव्ह साईन. ह्या बीचा कोइफिशियंट स्मॉल बीचं रेसिप्रोकल 1/b इन ब्रॅकेट मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन चेंज इन टाइम. ओके, नाव सीचा कोइफिशियंट आहे स्मॉल सी. ओके, मग त्याचा रेसिप्रोकल घेतला 1/c इन ब्रॅकेट. अब देखो, थोड़ा ध्यान दो इधर. सी क्या है? प्रोडक्ट. आणि प्रोडक्टच्या पुढे आता निगेटिव्ह साईन लिहायची गरज आहे का? बोलो बच्चे कंपनी, बताओ जल्दी. आता सीच्या टर्म्समध्ये आपण लिहिणार का? नाही लिहिणार. करेक्ट, गुड. ओके, मग आता बघा इथे काय येईल? डायरेक्ट मी काय लिहिते बघा, डी सी अपॉन डी टी. डी सी अपॉन डी टी इज इक्वल टू, आणि ह्या डीचा कोइफिशियंट आहे स्मॉल डीचा रेसिप्रोकल घेतला 1/स्मॉल डी इज इन ब्रॅकेट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी अपॉन चेंज इन टाइम. ओके, इज इक्वल टू ये इज इक्वल टू का साइन है. ये सब एक दूसरे को इक्वल है. हे सगळे काय करतात? ते रेट ऑफ रिॲक्शनचाच आन्सर आपल्याला फाइंड आउट करून देतात. इथपर्यंत क्लिअर आहे? आता मला नेक्स्ट तुम्हाला सांगायचं आहे, ही जी टर्म आहे नीट लक्षात घ्या. आता बघा, ही जी टर्म आहे ह्या टर्मला मी काय म्हणते बघा, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए. ओके, का बरं? कारण रेटची डेफिनेशन काय असते? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाइम. मग हा कुणाचा रेट आहे? तर एचा. आता इथे जर स्टॅइकियोमेट्रिक कोइफिशियंटचा रेसिप्रोकल असेल तर त्याला म्हणतो आपण रेट ऑफ रिॲक्शन. आणि फक्त एवढी जी स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतली जी टर्म आहे त्या टर्मला म्हणतो आपण रेट ऑफ डिसअपिअरन्स. ह्याच्यासाठी म्हणतो कारण इथे बाळांनो निगेटिव्ह साईन आहे, म्हणून डिसअपिअर, निघून जाणं, कन्झ्युम होणं. रिॲक्टंट असेल तर आपण डिसअपिअर किंवा अजून कुठले वर्ड्स वापरतो? कन्झम्पशन, असे वर्ड्स वापरतो. ओके, मग आता बघा नीट लक्ष द्या, एक मिनिट.
नीट इथे काय लक्ष द्यायचंय तुम्हाला. ही सपोज मी पुन्हा एकदा एक हायपोथेटिकल रिॲक्शन तीच लिहितीये. ए टाइम्स ए प्लस बी टाइम्स बी इट गिव्स सी टाइम्स सी प्लस डी टाइम्स डी. आता जर कुणी मला फक्त एवढं विचारलं रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए किंवा त्यालाच डिसअपिअरन्स ऑफ ए, जर असं जर कुणी विचारलं तर मी काय लिहितीये नीट ऑब्झर्व करा. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, त्यावेळेस मला एचा स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट काय आहे काय नाही तो बघायचंच नाही. मला सिम्पली काय लिहायचं आहे बघा, कन्झम्पशन्स म्हणजेच निगेटिव्ह साईन द्यायचं. का बरं? कारण कन्झ्युम होणे, डिसअपिअर होणे, इट इज डिक्रीज. काय नोटीस करतंय ते डिक्रीज नोटीस करतंय. आणि मॅथ्समध्ये डिक्रीज होणारी गोष्ट आपण निगेटिव्ह साईनने दाखवतो. मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाईम. या पूर्ण टर्मला मी काय म्हणू शकते, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए किंवा रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए. जर कुणी मला असं म्हटलं की आता असं लिहायचंय रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, तर मग मी बीचा कोइफिशियंट काय आहे काय नाही ते काहीच बघणार नाही. मी सिम्पली काय लिहिणार, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन चेंज इन टाईम. बाळांनो, ही एक महत्त्वाची नीट नोटीस करणारी गोष्ट बघा. ज्यावेळेस आपण रेट ऑफ रिॲक्शनचा रेट लिहित आहोत त्यावेळेस काय करायचं आहे, रिॲक्शनचा रेट लिहित असताना तुम्हाला स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटचे रेसिप्रोकल्स इथे लिहायचे आहेत. जर तुम्ही फक्त एखाद्या रिॲक्टंटचा रेट लिहित असाल, तुम्ही फक्त एचा रेट लिहिताय, त्यावेळेस स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट इन्व्हॉल्व करायचे नाही. तुम्ही फक्त बीचा रेट लिहिताय त्यावेळेस त्या बीचे स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट यूज करायचे नाही. हे कधी यूज करतात, ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट एखाद्या रिॲक्शनचा रेट लिहिता त्यावेळेस. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचा रेट लिहित असताल त्यावेळेस त्यांच्या स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटला इग्नोर करायचं आहे. सिम्पली त्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. आता सपोज नेक्स्ट पेजवर मी लिहिते बघा. आता जर मला लिहायचं असेल रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, मग मी काय लिहू शकते बघा, डायरेक्ट मी काय लिहिणार, डी सी अपॉन डी टी. फॉर्मेशन होत आहे म्हणजेच पॉझिटिव्ह साईन असणार आहे. सो मला इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवायची काही गरजच नाही. आणि मी पर्टिक्युलर सीचा रेट लिहितीये, मग त्यावेळेस स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट पण बघायची गरज नाही. जर मला कुणी विचारलं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी, मग मी सिम्पली काय लिहिणार त्यावेळेस, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी अपॉन चेंज इन टाईम. इथे मी कुठे स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट यूज केले नाही आहेत. मी आता परत एकदा एक नवीन रिॲक्शन घेते आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक एक्झाम्पल समजून सांगते. नीट बघा. आता मी दोन्ही पण लिहितीये. N2 plus 3H2 it gives 2 times of NH3. नाव जर तुम्हाला कोणी विचारलं रेट ऑफ रिॲक्शनचे इक्वेशन लिहा, रेट ऑफ रिॲक्शनचे इक्वेशन लिहिताना स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट यूज करायचे आहेत. रेट ऑफ रिॲक्शनचे इक्वेशन लिहितोय आपण, मग काय लिहिणार बघा, N2चा कोइफिशियंट आहे 1, 1चा रेसिप्रोकल येईल 1च, मग काय येईल इथे निगेटिव्ह साईन, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 अपॉन चेंज इन टाईम. ओके, इज इक्वल टू ह्या H2चा कोइफिशियंट आहे 3, 3चा रेसिप्रोकल 1/3, सो 1/3 चेंज इन निगेटिव्ह साईन राहिलं कारण रिॲक्टंट आहे, निगेटिव्ह साईन देणं तर कंपल्सरी आहे. मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 अपॉन चेंज इन टाईम इज इक्वल टू NH3चा कोइफिशियंट 2, 2चा रेसिप्रोकल 1/2 इन ब्रॅकेट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 अपॉन चेंज इन टाईम. आता बघा, ह्या सगळ्या इक्वेशन्समध्ये मी स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटचा रेसिप्रोकल कन्सिडर केला होता कारण मी कंप्लीट रिॲक्शनचा रेट लिहित होते. पण जर आता मला कोणी एवढं विचारलं रेट ऑफ ए, रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हणा किंवा कन्झम्पशन म्हणा, आपण कन्झम्पशन म्हणूयात, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2 असं जर कुणी मला विचारलं
तर त्यावेळेस मी काय लिहिणार, फक्त एवढंच लिहिणार, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 अपॉन चेंज इन टाइम. जर कुणी मला विचारलं रेट ऑफ consumption of H2च्या कन्झम्पशनचा रेट जर विचारला तर मी त्यावेळेस त्याच्या कोइफिशियंटकडे बघणार पण नाही. कोइफिशियंटकडे कधी बघायचं, फक्त रिॲक्शनचा रेट लिहिताना. इथे आपण पर्टिक्युलर आपल्याला कुणाबद्दल विचारलंय, कुणाच्या रेटबद्दल विचारलंय, रिॲक्शनच्या रेटबद्दल विचारलंय का, नाही, पर्टिक्युलर आपल्याला H2च्या रेटबद्दल विचारलेलं आहे. मग आपण त्यावेळेस कोइफिशियंटला कन्सिडर करायचं नाही, सिम्पली काय लिहिणार, कन्झम्पशन आहे म्हणून मायनस साईन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 अपॉन चेंज इन टाइम. क्लिअर आहे. जर मला कोणी विचारलं आता रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ, आता मी कन्झम्पशन हा वर्ड नाही वापरणार, कारण NH3 इज प्रोडक्ट फॉर्म होत असतो, रिॲक्टंट कन्झ्युम होत असतात, म्हणून रिॲक्टंटसाठी कन्झम्पशन्स हे वर्ड आले होते. आता जर विचारलं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NH3 तर काय येईल, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NH3 त्याचं इक्वेशन काय येईल, सांगता येईल कुणाला? चलो बताओ जल्दी, मैं माइक ऑन कर देती हूँ, जल्दी जल्दी बताओ क्या इक्वेशन आएगा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NH3चं. सिम्पली काय लिहिणार तुम्ही, बोला, चला ट्राय करा. DNH3 upon DT. Yes, correct. Very good. DNH3 upon DT. Okay, very very nice. Very good. म्हणजेच आपल्याला काय कळतंय, जर रिॲक्शनचा रेट लिहायचा असेल तर स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट्स इन्व्हॉल्व करायचे आहेत. अदरवाईज सिम्पली आपल्याला काय लिहायचं आहे, रेटच्या फॉर्ममध्ये इक्वेशन्स लिहायचे आहेत. मग ह्याच्यावरच बेस्ड एक क्वेश्चन आहे, न्यूमेरिकल क्वेश्चन, तो आपण क्वेश्चन सॉल्व करूयात. सो क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर 1. आता बघा इथे मी प्रॉब्लेम लिहित आहे, जेवढं पण गिवन डाटा आहे तेवढा गिवन डाटा मी यूज करते, त्या गिवन डाट्यावरून आपण प्रॉब्लेम सॉल्व करूयात. ठीक आहे. बघा आता एक इथे रिॲक्शन दिलेली आहे. इन रिॲक्शन कुठली रिॲक्शन आहे, 2N2O5 gaseous state, it gives 4NO2 gaseous state प्लस O2 gaseous state. ओके, आता बघायचं आहे आपल्याला काय दिलंय बघा, नीट ऐका. ह्या रिॲक्शनसाठी रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2, rate of formation of NO2 is 0.04 molarity per second. आणि तुम्हाला विचारलंय फाइंड आउट रेट ऑफ consumption of N2O5, rate of consumption of N2O5, find out rate of consumption of N2O5 and rate of formation of O2. बघा आता जर तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित कळाला असेल, काय आहे क्वेश्चन, की आपल्याला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 दिलेला आहे, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5 आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 विचारलेला आहे. मग हे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सला मला मॅथमॅटिकली कन्वर्ट करायचं आहे. रेट ऑफ, आता आय होप हे हायलाइटर आहे, नो, गुड. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 इज 0.04. सो आता बघा, मग हे जे सेंटेन्स आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2, ह्यालाच मी काय लिहू शकते, DNO2 अपॉन DT. बरोबर, करेक्ट, राईट, कळालंय सगळ्यांना. मी फक्त काय केलेलं आहे, मॅथमॅटिकल इक्वेशनला
मी मॅथमॅटिकल हे जे सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्सला एका इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि तुम्हाला सुद्धा तेच करता आलं पाहिजे की कसं आपण इक्वेशनमध्ये चेंज केलेलं आहे. मी काय लिहिलं बघा, dNO2/dt ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्हाला कम्प्लिटली दिलेली आहे. ह्या व्हॅल्यूचा आन्सर तुम्हाला किती दिलेला आहे, ह्या व्हॅल्यूचा आन्सर बाळांनो तुम्हाला दिलंय 0.0 मोलर पर सेकंड. ओके, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 दिलाय. आपल्याला काय विचारलंय बघा, फाइंड आउट व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NO2, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5. मॅम दार लावून घेताल का? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5 इज इक्वल टू कन्झम्पशन आहे म्हणून निगेटिव्ह साईन N2O5 चं, मग चेंज इन ब्रैकेट N2O5/dt ये हमें फाइंड आउट करना है. और क्या पूछा है हमें, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. याला कसं लिहिणार मी, फॉर्मेशन आहे सो नो निगेटिव्ह साइन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन चेंज इन टाइम. सिम्पली हे फाइंड आउट करायला लावलंय. ज्यावेळेस आपल्याला रेट फाइंड आउट करायला लावतात एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्टंटचे, आता इथे पर्टिक्युलर N2O5 रेट होता, त्याचा आपल्याला रेट विचारलाय, O2च्या फॉर्मेशनचा रेट आपल्याला विचारलेला आहे. मग म्हणजेच आपल्याला ह्या मॅथमॅटिकल टर्म्स फाइंड आउट करायच्या आहेत. आता थोडंसं आपण जर विचार केला तर ह्या मॅथमॅटिकल सगळ्या टर्म्स कुठल्या इक्वेशनमध्ये असतात, तर ह्या सगळ्या मॅथमॅटिकल टर्म्स असणार आहेत रेट ऑफ रिॲक्शनच्या इक्वेशनमध्ये. मग मला रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहिता आलं पाहिजे, रेट ऑफ रिॲक्शन. आता मी रिॲक्शनचा रेट लिहिणार आहे. आता मला कुणाची इन्फॉर्मेशन आहे, NO2ची इन्फॉर्मेशन मला आहे. NO2च्या इन्फॉर्मेशनचा यूज करणार आहे मी आता. मग NO2चा कोइफिशियंट काय दिसतोय, NO2चा कोइफिशियंट आहे 4. आता मी कशाचं इक्वेशन लिहितीये, रेट ऑफ रिॲक्शनचं. सो मला आता कोइफिशियंट यूज करावे लागतील. मग काय येईल इक्वेशन सांगा बरं, रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन. चलो ट्राय करो, कौन बताएगा, देखते हैं. रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ NO2च्या टर्म्स मध्ये कसं लिहिणार रेट ऑफ रिॲक्शन, बताओ जल्दी. चला ट्राय करा, साक्षी, स्नेहा. रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन, आदिती बताओ जल्दी. रेट ऑफ रिॲक्शन NO2चा कोइफिशियंट 4, मग काय करावं लागेल त्या 4चं सांगा लवकर, बोला. अरे माइक ऑफ है क्या, नहीं ऑन है, ठीक है. देखो क्या आएगा आन्सर. आता इथे रेट ऑफ रिॲक्शन लिहितोय मी. आता जस्ट तुम्हाला सांगितलं बाळांनो, रिॲक्शनच्या टर्म्समध्ये कोइफिशियंटला इन्व्हॉल्व करायचं. मग आता रेट ऑफ रिॲक्शन मी लिहितीये 4 दिसतोय आपल्याला, त्याचा रेसिप्रोकल घेतला 1/4. NO2 इज प्रोडक्टच्या टर्म्समध्ये मग डायरेक्ट काय लिहिणार, dNO2/dt. ओके, क्लिअर आहे, ठीक आहे. आता आपल्याला dNO2ची काय दिलेली आहे, dNO2/dt ही व्हॅल्यू सुद्धा दिली आहे. किती दिली आहे, 0.04. मग ती व्हॅल्यू आपण पुट करणार 1/4 इंटू 0.04. आन्सर काय येईल, 0.01. हे जे आन्सर आलेलं आहे हे कशाचं आन्सर आलेलं आहे, रेट ऑफ रिॲक्शनचं आन्सर आलेलं आहे. मग आता मी रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन यूज करणार N2O5 साठी आणि O2 साठी. रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ N2O5 लिहायचं, रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ O2च्या टर्म्समध्ये लिहायचं. बघा आता रेट ऑफ रिॲक्शनचा आन्सर आपल्याला मिळालं 0.01. आता रेट ऑफ रिॲक्शन मी लिहिणार N2O5च्या टर्म्समध्ये. आता जर तुम्ही इथे नीट बघितलं, N2O5चा कोइफिशियंट किती आहे 2.
मग आता आपल्याला काय करावं लागेल, रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहिताना टूचा रेसिप्रोकल 1/2 इन ब्रॅकेट मायनस का बरं N2O5 इज रिॲक्टंट, मग मायनस dN2O5 अपॉन dt. ओके, व्हॉट वी हॅव टू फाइंड. जर तुमचं व्यवस्थित लक्ष असेल तर बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मायनस dN2O5 अपॉन dt. ह्यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5. समजा. मग आता आपल्याला रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5 कसा मिळेल, जर आपण ह्या 2 ला तिकडे पाठवलं तर काय होईल, 2 इंटू रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन चेंज इन टाईम. मग रेट ऑफ रिॲक्शनचं आन्सर जस्ट आपल्याला मिळालं होतं, रेट ऑफ रिॲक्शन होतं 0.01. सो 2 इंटू 0.01 इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन dt. सो आन्सर येईल 0.02. कशाचं, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन dt. यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5. आता एकदा N2O5चं आलंय, आता नेक्स्ट आपल्याला विचारलंय रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 विचारलाय. मग O2च्या टर्म्समध्ये रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहायचं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. मग आपण रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन O2च्या टर्म्समध्ये कसं लिहू शकतो, O2चा काही कोइफिशियंट आहे का बघा, इथे O2चा कोइफिशियंट दिसतोय का, नाही दिसत आहे. O2चा कोइफिशियंट तर 1च आहे. मग 1 असेल तर 1चा रेसिप्रोकल काय होणार, 1. मग मी इथं काय लिहिणार, फक्त चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन चेंज इन टाईम. ह्यालाच आपण म्हणतो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. रेट ऑफ रिॲक्शनची जी व्हॅल्यू आली होती तीच व्हॅल्यू कुणाची येणार, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2ची येणार. मग रेट ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू होती 0.01, तीच व्हॅल्यू कुणाची येणार, रेट ऑफ रिॲक्शनची येणार. सो आपल्याला दोन्ही आन्सर्स मिळालेले आहेत, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 मिळाला आणि रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5 मिळाला 0.02. कळाला आहे क्वेश्चन, लेट मी नो, सेंड युअर रिॲक्शन्स. आपल्याला रेट ऑफ रिॲक्शनचे इक्वेशन्स यूज करायचे आहेत. अजून एक मी क्वेश्चन घेते बघा. आता सेकंड क्वेश्चन, फॉर अ रिॲक्शन ज्यांना आधीचा क्वेश्चन कळालं नाही, आत्ताच्या क्वेश्चनमधून क्लिअर होईल, डोंट वरी. बघा डेफिनेटली समटाईम्स यू विल फील की थोडं कनेक्ट होत नाही आहे. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस आपल्याला पाठीमागची रिव्हिजन करणं गरजेचं असतं. पाठीमागची रिव्हिजन केली तर तुम्ही पटकन कनेक्ट होत राहताल. कंटिन्यू तुम्हाला आता जर तुमचे इनऑर्गॅनिकचे लेक्चर्स नाही होते तरी पण तुम्हाला ते इनऑर्गॅनिकचे लेक्चर्स रिवाईज करायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही जे लेक्चर्स तृप्ती मॅडम घेतील त्यावेळेस तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीसुद्धा कंटिन्यू रिवाईज राहायचं आहे. त्यासाठी आपण तुम्हाला क्वेश्चन बँक DPPs ऑलरेडी आता प्रोव्हाइड करायला स्टार्ट होईल, ठीक आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही केमिस्ट्री लिंकमध्ये राहताल. फॉर अ रिॲक्शन 4A plus 2B, it gives 4C. Rate of reaction is 0.01 molar per second. Find out rate of consumption of A. Find out rate of consumption of A. आता बघा तुम्हाला काय दिलंय, गिवन रेट ऑफ रिॲक्शन दिलेली आहे. रिॲक्शनच्या रेटची व्हॅल्यू किती दिली आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज गिवन टू यू 0.01 मोलर पर सेकंड. टू फाइंड, व्हॉट यू हॅव टू फाइंड,
3 मार्काला असे क्वेश्चन्स येतात, 2 मार्काला असे क्वेश्चन्स येतात. तुम्हाला अशाच पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. व्हॉट यू हॅव टू फाइंड रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. आता मला कुणी सांगू शकेल रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ एचं इक्वेशन कसं लिहिणार? ह्या सेंटेन्सला मॅथमॅटिकली आपण कसं लिहिणार? एनी वन ऑफ यू प्लीज ट्राय. चुकलं तरी चालेल बट तुम्ही ट्राय करा. रेट ऑफ consumption of A, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए कसं लिहू मी ह्याला मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये? मला काय फाइंड आउट करायचं आहे, कसं कळेल? रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए. बताओ जल्दी, चलो आज इतना माहौल इतना ठंडा ठंडा क्यों है? बताओ जल्दी, क्या आंसर आएगा? रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए. कंजम्पशन म्हणजे रिॲक्टंट बद्दल बोलतोय, मग कोणतं साईन असायला हवं? पर्टिक्युलर आपण ए बद्दल बोलतोय. ज्यावेळेस पर्टिक्युलर ए बद्दल बोलत असू त्यावेळेस किंवा एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्टंट बद्दल बोलत असू त्यावेळेस त्यांच्या कोइफिशियंटकडं बघायचं का नाही बघायचं? काय सांगितलंय मी? रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहिताना कोइफिशियंटला कन्सिडर करायचं. एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्टंटचा रेट लिहिताना त्याच्या कोइफिशियंटकडे नाही बघायचं. मग काय येईल? चला सांगा आन्सर. चलो ट्राय करो जल्दी. काय येईल आन्सर? बोला लवकर, सांगा, ट्राय करा. रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए. जल्दी, जो आएगा वो आएगा. हाँ सांगा. 0.01. इक्वेशन काय येईल? रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए चं इक्वेशन काय येईल ते सांगायचंय. कसं लिहितो आपण रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए? नाही, आन्सर नाही विचारलंय मी. बघा, रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए ला कसं लिहिणार तुम्ही? पर्टिक्युलर एखाद्या रिॲक्टंटचा रेट लिहिताना तुम्हाला फक्त आता ए चा रेट लिहायचा आहे. त्यावेळेस त्याच्या कोइफिशियंटकडं बघायचं सुद्धा नाही. सिम्पली काय लिहायचं? ज्याचा रेट विचारलाय तो रिॲक्टंट आहे म्हणून तिथे निगेटिव्ह साईन द्यायचं. ज्याचा रेट विचारलाय तो रिॲक्टंट आहे मग निगेटिव्ह साईन देणार. सिम्पली लिहिणार चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाईम. कोइफिशियंट आपण फक्त रेट ऑफ रिॲक्शनच्या इक्वेशनमध्ये यूज करतो. सोल्युशन. आता मला हे फाइंड आउट करायचंय. मायनस डी ए बाय डी टी रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए हे विचारलंय, हे फाइंड आउट करायचंय. मग मी रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहिते. रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन एच्या टर्म्समध्ये असं आता कसं लिहिणार? रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचं इक्वेशन जर तुम्ही लिहित असाल तर तुम्हाला स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट इन्व्हॉल्व करायचे आहेत. बाळांनो, हे नीट समजून घ्या. इथं आपण रेट लिहितोय एका पर्टिक्युलर रिॲक्टंटचा, एखाद्या रिॲक्टंटचा रेट लिहितोय. इथं आपण कम्प्लीट रिॲक्शनचा रेट लिहितोय. ज्यावेळेस रिॲक्शनचा रेट लिहित असू त्याच वेळेस स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट आले पाहिजे, रेसिप्रोकल आले पाहिजे. अदरवाईज तुम्हाला इथे कुठलाही नंबर वगैरे दिसत नाही जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्टंट बद्दल लिहित असताल तर. एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचा रेट लिहित असताल तर स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटला इन्व्हॉल्व करू नका. सिम्पली त्याला त्या मायनस डी अपॉन डी टीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा जर रिॲक्टंट असेल तर, आणि जर प्रोडक्ट असेल तर सिम्पली डी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन डी टीच्या फॉर्ममध्ये लिहा. आता रिॲक्शनचा रेट लिहायचा आहे कुणाच्या टर्म्समध्ये? एच्या टर्म्समध्ये. का तर आपल्याला एचा रेट फाइंड आउट करायचा आहे. मग एचा कोइफिशियंट काय दिसतोय? 4. चला मग सांगा आता रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन कसं लिहिताल? बोलो जल्दी. रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन काय येणार? 1/4. हां, व्हेरी गुड, करेक्ट. 1/4 इन ब्रॅकेट बोलो. मायनस डी मायनस डी इन ब्रॅकेट ए अपॉन dt. करेक्ट, व्हेरी गुड. आता कळतंय रिॲक्शनचा रेट लिहित असताना स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट लिहायचे.
बाकी सिम्पली एखाद्या पर्टिक्युलर रिॲक्टंट किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा जर रेट विचारला असेल तर लिहायचे नाहीत. ओके, कळालं इथपर्यंत? आता मग व्हॅल्यू पुट करा. रेट ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे. किती दिली आहे? 0.01 इज इक्वल टू 1/4. तुम्हाला हेच विचारलंय मायनस DA/DT. त्यालाच आपण म्हणतो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. तेच विचारलेलं आहे तुम्हाला. मग मायनस DA/DT हे तुम्हाला विचारलंय. ह्या पूर्ण ब्रॅकेटमधल्या आतल्या टर्मलाच आपण काय म्हणत असतो? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. देअरफॉर मायनस DA/DT इज इक्वल टू, तो 4 तिकडे गेला, मल्टिप्लाय होईल. आन्सर काय येणार आहे? 0.04 मोलॅरिटी पर सेकंड. कळालंय कसा सॉल्व केलाय क्वेश्चन? लेट मी नो. ओके, आता पुढे जाऊन ह्याच क्वेश्चन मध्ये त्यांनी तुम्हाला विचारलं असतं फाइंड आउट रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी असं जर विचारलं असतं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. मग आता रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी चं इक्वेशन काय लिहिताल? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी म्हणजे तुम्हाला काय विचारलंय सांगता येईल का कुणाला? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी म्हणजे नेमकी तुम्हाला काय विचारलंय सांगा बघा बरं. आता इथे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी म्हणजे तुम्हाला सिम्पली काय लिहायचंय सांगा, करा ट्राय. जसं रेट ऑफ रिॲक्शनच्या वेळेस तुम्ही ट्राय केलं तसं आत्ता पण करा. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी कसं लिहिणार? dc/dt. Yes, correct. Very good. dc/dt. No need to write down the numbers, coefficients, reciprocal. Just ignore that. कारण आता तुम्ही पर्टिक्युलर एका रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचा रेट लिहिताय. ठीक आहे, मग आपल्याला dc/dt शोधायचा आहे. मग dc/dt आपल्याला कसं मिळेल? रेट ऑफ रिॲक्शनच्या इक्वेशनवरून. मग रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन सीच्या टर्ममध्ये कसं लिहिणार? रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन बघूयात. मग सीच्या टर्म्समध्ये 1/4. अच्छा, सीचा कोइफिशियंट काय आहे? येस 4 आहे. मग काय लिहिणार आपण? 1/4 इन ब्रॅकेट डायरेक्ट dc/dt. dt. Yes, Bracket correct. complete. Bracket complete. Therefore, dc/dt is equal to 4 times rate of reaction. 4 into rate of reaction. आणि rate of reaction ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे, दॅट इज 0.01. सो आन्सर काय येईल? 0.04. क्लिअर आहे? 0.04 युनिट मोलॅरिटी पर सेकंड. ओके, क्लिअर आहे आता हा प्रॉब्लेम सगळ्यांना? Yes. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. गुड गुड. ठीक आहे. सो बघूयात आता आपल्याकडे काही क्वेश्चन्स आहेत. आपण थोडंसं बघूयात आपल्याला काही सापडतंय का आपल्या लॅपटॉपमध्ये. लेट सर्च. भरपूर सारं मटेरियल आहे आपल्याकडे. कहाँ गया झेड? बघा, chemical kinetics is a branch of physical chemistry, deals with structure of molecules, heat changes in a reaction, third physical changes in a reaction, and 4 rate of reaction. क्या आंसर आएगा? माइक्स ऑन है क्या? नहीं.
आप सबको आंसर्स बताने हैं. Rate of the reaction. Yes, correct. Rate of reaction. कहाँ गई? बापरे. Okay, rate of reaction is the correct answer. Very good. Next question try करूयात. Slowest reaction among the following. हां ठीक आहे. अजून हे क्वेश्चन्स तुम्हाला आपल्याला झाले नाही आहेत. आयोनिक कंपाऊंड रिॲक्शन्स इज व्हेरी फास्ट. बाकी सगळ्या कंपाऊंडमध्ये आयन्स आहेत. CH4+O2 इट इज अ कंबशन रिॲक्शन. कंबशन रिॲक्शन्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. सो स्लोएस्ट रिॲक्शन काय असणार आहे? कोव्हॅलंट बॉन्डमधली. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज फास्ट? Under a given set of experimental conditions with increase in a concentration of reactants, the rate of reaction. जर आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर काय होईल रे? रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? काय वाटतं तुम्हाला? जर आपण रिॲक्टंट जास्त घेतले त्याच्यामुळे रिॲक्शन पुढे जाईल का लवकर? काय आन्सर येऊ शकतं? Decrease. Yes, increase. Rate of reaction is directly proportional to concentration of Increase. reactant raised to n. आपल्याला हे शिकायचं आहे. Increase. Increases. Rate of reaction increases. ठीक आहे. सो बघूयात एकदा आपण रिव्हिजन करूयात क्विक. आज आपण बघितलंय रेट ऑफ रिॲक्शनचे काही न्यूमेरिकल. सगळ्यात पहिल्यांदा आता बघा, जर मी ही हायपोथेटिकल रिॲक्शन लिहिली A प्लस बी गिव्स सी प्लस डी. क्विक रिव्हिजन बघा आता कशी. रेट ऑफ रिॲक्शन जर मला लिहायचं असेल तर मी स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटला इन्व्हॉल्व करणार. रेट ऑफ रिॲक्शन कॅपिटल ए, त्याचा कोइफिशियंट आहे ए, त्याचा रेसिप्रोकल घेतला स्मॉल ए, इन ब्रॅकेट मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाईम. जर मला बीच्या टर्म्समध्ये लिहायचं असेल तर बीचा कोइफिशियंट 1/b मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन चेंज इन टाईम. जर मला सी घ्यायचा असेल तर सीचा कोइफिशियंट आहे त्याचा रेसिप्रोकल क्या बोलेंगे 1/c. माइनस साइन नहीं, नो नीड, कारण सी इज प्रोडक्ट. dc/dt अँड इज इक्वल टू कॅपिटल डीचा कोइफिशियंट आहे स्मॉल डी, त्याचा रेसिप्रोकल इन ब्रॅकेट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ dt अपॉन dt. हे आपण लिहिणार कधी? ज्यावेळेस आपण कम्प्लीट रिॲक्शनचा रेट लिहितोय त्यावेळेस. आणि जर मला विचारलं रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, तर मी सिम्पली काय लिहिणार बाळांनो? फक्त मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाईम. जर मला कोणी विचारलं रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, तर मग सिम्पली काय लिहिणार? मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन चेंज इन टाईम. जर कोणी विचारलं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, तर सिम्पली लिहिणार dc अपॉन dt. आणि जर कोणी विचारलं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी, तर सिम्पली काय लिहिणार? dd इन ब्रॅकेट dt. ओके, क्लिअर आहे. हे जे स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट आहे हे आपल्याला कधी यूज करायचे? रिॲक्शनचा रेट दिला असेल, रिॲक्शनच्या रेटचं इक्वेशन लिहिताना. मग कधी कधी आपल्याला रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए दिला असेल आणि रिॲक्शनचा रेट विचारला असेल, मग आपल्याला पूर्ण हे इक्वेशन यूज करायचं. कधी कधी आपल्याला रेट ऑफ रिॲक्शनची व्हॅल्यू दिली असेल आणि रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए विचारला असेल, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी विचारला असेल, तर आपल्याला काय विचारलंय, आपल्याला जे काय विचारलंय त्याला असं मॅथमॅटिकली व्यवस्थित कन्वर्ट करता आलं पाहिजे. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, कन्झम्पशन ऑफ बी,
हे लिहित आपण असताना स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट लिहायचे नाहीत, सिम्पली त्यांना रेटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. आणि तुम्ही रिॲक्शनचा रेट लिहित असताल तर तुम्हाला स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटमध्ये जायचं आहे. स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटचा रेसिप्रोकल वगैरे घेऊन इक्वेशन लिहायचं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना फरक कळालेला असेल. ओके. Yes, madam. ठीक आहे. मीटिंग दिसत नाही. ठीक आहे. आपण एक 2 मिनिटं थांबा. प्रेझेंटी घ्यायची आहे आपल्याला. कोण कोण आज लेक्चरला प्रेझेंट आहेत ते आपल्याला एकदा बघायचं आहे. हां, चलो. साजिद, साक्षी, सिद्धी, साजिद आहे, साक्षी आहे, साक्षी, सिद्धी आहे, तनिष्का आहे, वर्षा, आदिती, आदित्य, अंजली, ठाणगे, स्नेहा आहे. ओके. ठीक आहे. खोसे, वाघमारे, शेख, साक्षी, सिद्धी, तनिष्का, वर्षा, गुले, विलास. अच्छा, ओके. तुमच्यापैकी असं कुणी आहे का रे जे आज जॉईन झाले? एनी वन फ्रॉम यू कॅन यू टॉक? तुम्ही सांगू शकता आज पहिल्यांदा जॉईन झाले. ओके. ओके. काय नाव आहे आपलं पूर्ण आणि कुठून जॉईन Sajid Sheikh, अच्छा, कुठून जॉईन झालास साजिद तू? Bedgaon, अच्छा, काय Srigonda वाटतं State. आजचं लेक्चर तुला? Yes, madam. ओके ओके, चालेल. असेच कंटिन्यू तुम्ही एक 6-7 दिवस लेक्चर करा. मग तुम्हाला कळेल, अनुभव येईल की कसं शिकवतोय आम्ही. त्याच्यानंतर मग तुम्ही एनरोल व्हायचं का नाही कोर्समध्ये हा डिसिजन घेऊ शकता. ओके. कीप जॉईनिंग, Yes, सगळे ma'am. लेक्चर्स करा. येस. अजून कुणी आहे बाकी आपले सुरुवातीचे? बघा, आता केमिस्ट्रीसाठी मी सांगते तुम्हाला की जनरली तुमचं 2 मॅडम असल्यामुळे एक आठवडा आता फिजिकल केमिस्ट्रीचे लेक्चर्स होतील आणि नंतर परत मग तृप्ती मॅडम वेगळा चॅप्टर स्टार्ट करतील. सो अशा 2 वेगवेगळ्या नोटबुक्स तुम्ही सोबत ठेवत चला आणि त्याच्याप्रमाणे मग आता ह्या आठवड्यात तर कम्प्लीट फिजिकल केमिस्ट्री होईल. आजच्या टॉपिकवर जे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केले, सिमिलर तसेच प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवते. तेवढे तुम्ही सॉल्व करून मला व्हॉट्सअप नंबरला सेंड करून द्या. मी होमवर्क तुमचा डेफिनेटली चेक करत असते. काही स्टुडंट पाठवतात, त्यांना माहिती आहे मी रिस्पॉन्स वगैरे देतो. आम्ही तुमचं जर काही चुकलं असेल वगैरे तर सांगतो पण. सो ठीक आहे, चालेल. आज आपण थांबूयात आता इथे. तुमची प्रेझेंटी मी घेतली आहे सगळ्यांची. थँक्यू फॉर जॉईनिंग आणि असेच जॉईन होत राहा. कंटिन्यू लेक्चर्स करा. स्टे कन्सिस्टंट. मॅथ फिजिक्सचं झालं आहे, आता केमिस्ट्री झालं आहे. मॅथचं लेक्चर पण तुमचं वेळेवर सुरू होऊन जाईल. थँक्यू फॉर जॉईनिंग द लेक्चर.